नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 7 फेब्रुवारी. विविध बाजारपेठांमध्ये तुरीचे बाजारभाव कसे राहिले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सुरुवात करूया. सर्वात आधी मूर्तिजापूर येथे 600 क्विंटल आवक झाली. किमान दर 8,000 रुपये, कमाल दर 8,150 व सर्वसाधारण दर 8,075 रुपये. त्यानंतर माजलगाव येथे 407 क्विंटल आवक झाली. पांढरी तूर हा तुरीचा प्रकार होता. किमान दर 8,001 रुपये, कमाल दर 8,385 व सर्वसाधारण दर 8,100 हा राहिला. त्यानंतर जालना येथे सुद्धा पांढरी तूर 2,252 क्विंटल आवक. किमान दर 5,700, कमाल दर 8,600 व सर्वसाधारण दर 8,600. त्यानंतर सावनेर येथे लाल तूर 710 क्विंटल आवक झाली. किमान दर 7,000 रुपये, कमाल दर 8,060 रुपये व सर्वसाधारण दर सुद्धा 8,060 रुपये. त्यानंतर अमळनेर येथे 1,100 क्विंटल आवक झाली. किमान दर 7,000 रुपये, कमाल दर 7,600 रुपये व सर्वसाधारण दर सुद्धा 7,600 रुपये. त्यानंतर नागपूर येथे 2,400 क्विंटल आवक झाली. किमान दर 7,500 रुपये, कमाल दर 8,420 रुपये व सर्वसाधारण दर 8,315 रुपये. त्यानंतर आर्वी येथे 650 क्विंटल आवक झाली. किमान दर 6,200, कमाल दर 7,900 व सर्वसाधारण दर 7,100. त्यानंतर अमरावती येथे 3,810 क्विंटल आवक झाली. किमान दर 8,000 रुपये, कमाल दर 8,400 व सर्वसाधारण दर 8,200. त्यानंतर अकोला येथे 1,978 क्विंटल आवक झाली. किमान दर 8,000 रुपये, कमाल दर 8,500 व सर्वसाधारण दर 8,375 हा राहिला. त्यानंतर जालना येथे 1,882 क्विंटल आवक झाली. किमान दर 7,500 रुपये, कमाल दर 8,300 रुपये व सर्वसाधारण दर हा सुद्धा 8,300 रुपये. त्यानंतर कारंजा येथे 2,800 क्विंटल आवक झाली. किमान दर 7,100 रुपये, कमाल दर 8,255 रुपये व सर्वसाधारण दर 8,255 रुपये. हा होता आजचा विविध बाजारपेठांमधील तुरीचा बाजारभाव. आता या पूर्वीच्या खूप व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की तुरीचे बाजारभाव हे कमी होणार आहेत म्हणून. तसेच ते आता खाली आलेले आहेत. तरी पुढील हप्त्याचा तूर बाजारभाव कसे काय राहतील हा अंदाज आपण उद्या म्हणजेच रविवारला देऊया. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. तसेच अशाच बाजारभाव माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.